इतिहास कोणी स्वतःच्या हाताने पुढे नेत नाही, इतिहास नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते आणि खास करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यानपिढ्या विचारांनी पुढे न्यायचा असतो। मला ह्याच्यातलं फक्त दुर्दैव इतकंच दिसतंय की वयाच्या 86व्या वर्षी त्यांना परत तलवार काढावी लागते, ही मागच्या पिढीचं अपयश आहे। असं आहे की ज्या वयात म्हणजे ज्या आपण श्रावण बाळ जातो काशीला माता पित्याची कावड खांद्यावर जातो काशीला, हे बालगीत बाल्यांचं गीत ऐकतो आपण रायगड मधल्या। काय ते तर एका वयामध्ये तरुणांनी आपल्या मात्या पित्यांना त्यांचा वारसा पुढे नेत असताना तुमचे संस्कार, तुमची ताकद, तुम्ही दिलेला वारसा हा मी माझ्या छातीवरती धीरोदत्तपणाने पुढे घेऊन चाललोय, याचं दर्शन घडवायचं असतं। हे जेव्हा दर्शन घडत नाही तेव्हा बाहेर येऊन परत एकदा याचकासारखं बोलावं लागतं की माझ्या मुलांना सांभाळा। मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे की 86 वर्षाच्या वडिलांना 50 वर्षाच्या तरुणाला तुम्ही सांभाळून घ्या हे बोलून, म्हणजे त्यांच्या मनातलं दुःखच त्यांनी बोलून दाखवलं। याची सांगड घालत असताना इतिहास कोणी स्वतःच्या हाताने पुढे नेत नाही, इतिहास नेण्यासाठी एक पिढी जन्म घ्यावी लागते आणि खास करून राजकीय इतिहासाचा वारसा हा पिढ्यानपिढ्या विचारांनी पुढे न्यायचा असतो। मला ह्याच्यातलं फक्त दुर्दैव इतकंच दिसतंय की वयाच्या 86व्या वर्षी चेतनेचं इंजेक्शन द्यायला स्वयं दस्तूरखुद्द बाळासाहेबांना परत तलवार काढावी लागते, ही मागच्या पिढीचं अपयश आहे। असं आहे की ज्या वयात म्हणजे ज्या आपण श्रावण बाळ जातो काशीला माता पित्याची कावड खांद्यावर जातो काशीला, हे बालगीत बाल्यांचं गीत ऐकतो आपण रायगड मधल्या। काय ते तर एका वयामध्ये तरुणांनी आपल्या मात्या पित्यांना त्यांचा वारसा पुढे नेत असताना तुमचे संस्कार, तुमची ताकद, तुम्ही दिलेला वारसा हा मी माझ्या छातीवरती धीरोदत्तपणाने पुढे घेऊन चाललोय, याचं दर्शन घडवायचं असतं। हे जेव्हा दर्शन घडत नाही तेव्हा बाळासाहेबांसारख्या शिवसेना प्रमुखांना बाहेर येऊन परत एकदा याचकासारखं बोलावं लागतं की माझ्या मुलांना सांभाळा। मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे की 86 वर्षाच्या वडिलांना 50 वर्षाच्या तरुणाला तुम्ही सांभाळून घ्या हे बोलून, म्हणजे त्यांच्या मनातलं दुःखच त्यांनी